नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट भूत आहे ना, खवीस म्हणून भूत आहे. खवीस, हा हे नाव मी खूप खवीस हे ऐकलंय. खूप नाव म्हणजे सगळ्यांनी ऐकलं आपण असेल. म्हणजे मी सांगतो ना तुला की आपण लहानपणापासून आहे ना असे भूतांचे वेगवेगळे प्रकार ऐकत गेलोय. कधी बुवा, लहानपणी मम्मीने बुवा म्हटलं तर टीव्हीवर आपण चेटकीन, मग आत्मा, चेटकीन. मग भूत, मग खडळ, मग खडळ, कवीस, खवीस. मग मग ते कन्फ्युजन आहे. मग तेच आपण आज ब्रेकडाऊन करण्याचा प्रयत्न करतोय. खवीस बद्दल सांग मला, काय आहे खवीस हा प्रकार? तर आता हाच असा टाईप आहे खवीस. जसं की आता खवीस म्हणजे मोस्टली आपल्या कोकणामध्ये असं म्हणतात की कोकण रिजनमध्ये जे मुस्लिम समाजातले लोक काही मरतात, तर त्यांच्या आत्मे वगैरे काही भटकत वगैरे असतात, तर त्यांना कोकणामध्ये खवीस असं म्हटलं जातं. कोकणात मुस्लिम समाज ही बऱ्यापैकी आहे आहे आपल्या आहे इथे. रत्नागिरी साईडला आहे, अलिबाग साईडला आहे, बऱ्यापैकी मुस्लिम समाज आहे. तर त्यांच्यापैकी कोण असं मरण पावतं किंवा त्यांच्यामध्ये काही खून खराबा वगैरे होऊन किंवा काही असं काही विचित्र घडून ज्यांच्या आत्माला किंवा शांती नाही मिळत. शांती नाही मिळत, तर तो असं म्हटलं तर ज्याचा खून होतो किंवा आणखी म्हणजे अपार्ट फ्रॉम दी ज्याचा खून वगैरे होतो किंवा असं खूप ब्रुटली अत्याचार वगैरे होऊन त्याचा मृत्यू होतो, तो खवीस बनतो. आणि युजली खवीस ऑब्व्हियसली त्याचा एवढं ब्रुटली झालं किंवा त्याचा खून झाला असल्यामुळे त्याला ऑटोमॅटिकली कुठल्याही गोष्टी म्हणजे असा रागिष्ट असतो, तो थोडा रागिष्ट आणि डेंजरस असतो. तर खवीस हा त्यातला एक प्रकार आहे की जो म्हणजे ऑलरेडी त्यासोबत चुकीचं झालं आहे आणि तो चुकीचं झालं असल्यामुळे तो कुठेतरी प्रतिशोध, बदला या सिलसिल्यामध्ये अडकलेला असतो. दुसऱ्यांबरोबरही तो करतो. म्हणजे तो लिटरली कोणाला मारूनही वगैरे टाकतो स्वतःचा बदला कंप्लीट करण्यासाठी वगैरे. म्हणजे आपण आहे ना खवीस असं म्हणू शकतो की आता मध्ये कंचना वगैरे पण मूवी आले होते, तर ते सिमिलर काइंड ऑफ स्टोरी त्या ह्याची असणार. म्हणजे ते कंचना मूवीचा एक पॅटर्न फिक्स आहे. एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर ते कसं आहे की जसं की आता कंचनाचा एक मध्ये अक्षय कुमारनी पण मूवी केला होता, त्याचा रिमेक केला होता लक्ष्मी म्हणून. बरोबर, अक्षय कुमारची मूवी होती त्याची. तर त्या मूवीमध्ये पण तसंच आहे की तो एक हे असतो, किन्नर असतो. तर त्याचा तो म्हणजे चांगला असतो. तो त्याने कसं काय समाजामध्ये काही वाईट केलं नसतं, त्याला असं मुलांसाठी हॉस्पिटल वगैरे काहीतरी बांधायचं असतं, अशी काहीतरी स्टोरी येते. म्हणजे कंचना साऊथमध्ये कंचनाचे 3 पार्ट आहेत आणि लोकांनी एक पार्ट कुठला तरी ॲडॉप्ट केला, कुठला पार्ट केला माहीत नाही, मला वाटतं पार्ट 1च केला. तर त्याच्यामध्ये असं असतं की त्याला लोक मारून टाकतात. त्याच्यासोबत पण एक म्हणजे त्याचं असं ब्रुटली त्याची हत्या होते. त्यासोबत त्याचे वडील असतात त्या किन्नरचे, त्याची हत्या होते. त्याच्यासोबत त्याचा एक भाऊ असतो ॲडॉप्ट केलेला, तो मुसलमान असतो काहीतरी. तर तो थोडा असा फिजिकली फिट नसतो, थोडा मेंटली इल असतो ना काइंड ऑफ. तर तसा त्याला पण मारून टाकतात. म्हणजे त्याची पूर्ण फॅमिली मारून टाकतात. तर ती पूर्ण तिघे फॅमिली म्हणजे असतात जिवंत. तर इवन त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी मग त्या मूवीमध्ये आता मोस्टली सगळ्यांनी कंचना बघितलंय, तर त्या आतमध्ये तर ते मोस्टली त्यांना त्रास देऊ नये ना म्हणून ते लोक बंदोबस्त पण करतात समुद्रामध्ये. त्यांचा काहीतरी जे लोक मर्डर करतात ते लोक कोणाकडनं तरी बंदोबस्त पण करतात, पुरून वगैरे त्यांना असं काहीतरी त्यांचं असं करतात. म्हणजे आता ते मूवीचा प्लॉट ट्विस्ट आहे तो. मग ते काहीतरी हिरो वगैरे तिकडे जातो आणि मग ते त्याच्या हातातनं ते निघलं जातं आणि मग काढल्यामुळे मग त्याच्या अंगात ती येते पूर्ण. तर ते काय होतंय, क्या हो रहा है हे हात पे कंट्रोल. तर ते असं त्याच्यामुळे ते असं हे होतं. समजलं की म्हणजे बेसिकली हा भूत असा असतो की मुस्लिम समाजातला भूत असतो जो काइंड ऑफ ब्रुटल असतो. बोलतात असं आपल्या कोकणामध्ये. आणि जो ब्रुटल असतो बिकॉज त्याच्या हत्या वगैरे पण ब्रुटली झालेली असते, वाईट झालेलं त्याच्यासोबत पण वाईट झालेलं असतं. तर तो बऱ्यापैकी समाजाला खूप वेगळ्या पर्स्पेक्टिव्हने आणि वाईट दृष्टिकोनाने बघत असतो बिकॉज त्यासोबत वाईट झालेलं असतं. आमच्या गावी पण भाई अशी एक जागा आहे, म्हणजे जी विहीर आहे तिथे दरवर्षी आहे ना, म्हणजे हे मी लॉकडाऊनमध्ये बघितलेलं, कारण तेव्हा मी खूप टाईमपर्यंत गावी होतो. तेव्हा बघितलेलं की दरवर्षी आहे ना एक अशी जागा आहे विहिरीजवळ असे, तिथे एक मुस्लिम असं बाबा येतो, जे त्यांचे जे असतात ना मौलवी येतात, कोणतरी येतात ते, आणि ते तिथे काहीतरी एक बळी देतात एका कोंबड्याचं वगैरे. आता तिकडचे मागचे आता ती एवढी जुनी स्टोरी आहे की माझ्या पप्पांना वगैरे पण नाही माहीत. ते असं आहे की तिकडे पण असं म्हटलं ते खवीस आहे आणि तर त्याला दरवर्षी असं द्यायला लागतं आणि तो शांत राहतो, असं काहीतरी आहे. खूप जुनी त्यांची पण प्रोसिजर, कारण आमच्या गावातही कोणच राहत नाही, मतलब म्हणजे मुस्लिम समाजातला नाही राहत कोण.
तर ते दरवर्षी येतात तरी पण, आणि खूप वर्षानुवर्ष चाललेली परंपरा आहे. तसं आहे. तर पप्पांना पण मी असं रिझन विचारण्याचा प्रयत्न केला. पप्पा बोलतात आम्हाला पण माहीत, आमच्या पण लहानपणापासून चालू आहे ते. तर कधी मी आता गेलो ना आणि तर नक्कीच जाणण्याचा प्रयत्न करेन, माझ्या आजोबांना वगैरे विचारेन. नेक्स्ट पॉडकास्टला बोलू आपण. नक्की विचार, किंवा ते काय रिच्युअल करायला येतील तेव्हा पण विचारू नाही. नाही मध्ये एक सडननेस खूप भारी होता. नाही विचार नहीं उधर. आपला चल रहा है, मस्त चल रहा है. त्याला ऐकेपर्यंत छान असतं ना. करायला गेलं तर तेच आपण ते मागे आरे वारे केलेलं ना, फिरलेलो मला ये फुल जाएंगे. तिकडे जाऊन जो असा एक हॉरर जो ऑरा येतो ना, जी नेगेटिव्हिटी वाटते ना भाई, ते पाणी पण असं हिरवं दिसत होतं इकडचं एकदम. रात्री नाईट विजन सारखं थोडं वाटत होतं. विचित्र होतं खूप. लोकांनी दगडं वगैरे मारली गाडीवर, असं झालेलं आरेमध्ये. सो एक्सपिरियन्स चांगला नव्हता. चकवा टाईप आम्हाला लागला तिथे, आणि खरोखरच लागलेला तिथे. तर तसं पण ठीक आहे. म्हणजे मग तेव्हापासून समजलं नाही यार, लांबूनच बरं वाटतं. म्हणजे कसं असतं ना की तुझे इंटेन्शन्स पण त्या वातावरणात अलाइन होते ना, समजतात की ये क्या करने आया, समजना. म्हणजे तू दिख जाए, वीडियो बन जाए, वायरल चले जाए. वायरल चला जाए. ओ भाई साहब, हमको क्या. तर म्हणजे आता तेच आहे ना की तुझं तिकडे युजली नॉर्मली आरेमध्ये पण लोक जातात, तर बऱ्याच वेळेला त्यांचं ते इंटेन्शनच नसतं. पण त्यांचे एक सबकॉन्शियस माइंड मध्ये थॉट असतो ना, काय लोकांचं असतं. काय लोकांचं. म्हणून मी पण आता असं ट्रॅव्हल वगैरे करतो ना बऱ्याच वेळेला कोकणामध्ये, किंवा मित्रांसोबत, किंवा एकटाही करत असेल ट्रॅव्हल, मी ह्या सगळ्या गोष्टीचा विचार नाही करत कधीच नाही. आणि मी लोकांना पण सांगतो की यार ह्या सगळ्या गोष्टीचा विचार नका करू, किंवा ह्या गोष्टी टाळा, किंवा या गोष्टी बोलू नका. इट्स लाईक की तुम्ही त्यांना छेडू नका, ते लोक तुम्हाला काही नाही करणार. म्हणजे त्यांचं कसं आहे की ते तुम्ही त्यांची आठवण नका काढू, ते तुम्हाला नाही आठवणार, ते तुम्हाला नाही हे करणार, म्हणजे तुम्हाला तुमच्या रस्त्यामध्ये नाही येणार. म्हणजे ते असं असतं ना की एक छोटा एक्झाम्पल म्हणून आपण बोलू शकतो की आपल्याविषयी कोण बोलत असेल तर आपलं लक्ष तिकडे जातं. काय बोलतोय क्या मेरे बारे में कुछ बोला, एक असतं ना. तर ते तसं नाही केलं पाहिजे. प्रवास कुठे करत असेल, रात्री एकटा करत असेल प्रवास, तर मला असं वाटतं की तो विषय सोडून दुसरं काही बोलाल तर बेटर असतं. देवाचं नाव घ्या. म्हणजे भीती वाटत असेल किंवा काय, तर काय गाणी वगैरे आहे ते लावा, पॉझिटिव्ह माइंड डायव्हर्ट करायचा प्रयत्न करा. पाय हवं तर देवाचीच गाणी लावा. पण तो टॉपिक घेऊन, म्हणजे एक असतो ना एखादा कुठला तरी माणसाच्या मध्ये किडा असतो, अरे इकडे मग असं आलं तर आपण काय करणार, मग इकडे काय अशी समोर बाई आली साडीमध्ये, व्हाईट साडीमध्ये, तर आपण काय करणार. तर मला असं वाटतं हे सगळं प्रकार करू नका. म्हणजे कसं आहे ना, 5 लोकांचा ग्रुप आहे. एकदम छोटा एक्झाम्पल देतो तुम्हाला लोकांना. 5 लोकांचा ग्रुप आहे. असा एक मुलगा असतो, आणि तोही मुलगा हा पॉडकास्ट बघत असणार, की खुजली असते ना की यार क्याही होगा, कायच होईल, असं काय आहे त्याच्यामध्ये, जाऊन तर बघतो मी. तर कसं आहे ना की नाही गेलास ना तर नुकसान नाही आहे. म्हणजे 100% यू आर सेफ. इफ यू आर नॉट डुईंग, यू आर 100% सेफ. पण इवन जर ती गोष्ट 10% पण खरी आहे, किंवा तिथे 10% पण काही आहे, तर कशाला आयुष्यामध्ये 10%चा चान्स घ्यायचा आहे. मी बोलतो शांत राहा. म्हणजे आपण असं म्हणतो ना की आपण एखादं नॉर्मल पिकनिकला जातोय, की मला फॉर एक्झाम्पल मला सिंगिंगमध्ये गाणी ऐकायला सोनू निगमचे आवडतात, तुला अरिजित सिंग वगैरे आवडत असेल, किंवा काय, किंवा बंटाय आवडतो. छोटे जम्प कर. मग आता मी तुला त्या ट्रिपमध्ये सहन करून टाकेन ना. आता ठीक आहे, आता लावलाय नेहमी बंटाय, मी काय करू, चाललंय तुझं आपलं. तर त्या गोष्टी जर कॉम्प्रोमाइज होतात, आणि जर बाकीचे कोण त्या गोष्टीला मानत असतील, जसं मी तुझ्या एमवे बंटाच्या चॉईसला रिस्पेक्ट केला, हा बाबा ऐक, तुझी गाणी ऐक तू. आपण असं नाही करत की नाही मेरे को अभी वही चाहिए, असं नाही करत ना. आपण ऍडजस्ट होतो त्या गोष्टीमध्ये. तर त्या खुजलीवाल्या लोकांना मला सांगायचं की ऍडजस्ट व्हा ना. जर 4 लोकांची फाटली आहे, ते अग्री करतात की नाही भाई मत कर, हा भाई मेरी फटती है, तुला तिकडे शूरवीर बनायची गरज नाही. हाँ ओके फटती, हाँ ठीक है भाई, चलो एडजस्ट कर लो माहौल में. कोई बोल रहा है नहीं ऐसा कुछ बात मत कर, का करायचं. ॲट द एंड भले तुमचं नुकसान होत नसेल, त्याचं नुकसान झालं तर काय होणार, तुमचं नुकसान न होतं त्याचंच झालं तर काय करणार. आणि म्हणून ते पण आहे ना की आपण जे आता फिरतो वगैरे ना, तर धाडस थोडं कमी दाखवलं पाहिजे याविषयी. म्हणजे आपण पण म्हणून त्या गोष्टींना बोलण्यापुरतीच ठेवतो. आपल्याला काय एक्सप्लोर वगैरे करण्याची इच्छा नाही, आणि नाहीच आपण लवकर करणार आहोत. सो जेही कमेंट्स येतात ना आपल्याला, तुम्ही एक्सप्लोर करा, तर एक दिवशी नक्कीच करू, पण सध्या आम्ही रेडी नाही आहोत. तर एक्सप्लोर हा म्हणजे ते असं आहे की एक दिवशी नक्कीच. कसं आहे ना की लोगों का बनाए रखो,
हा, पण कसं आहे की ते असं होऊन जातं ना की मग आपण कुठेतरी एखादी जागा जाऊन डिस्टर्ब करतोय. म्हणजे आता ऑब्व्हियसली आता तूच आहेस, बंकस पॉडकास्टचा स्टुडिओ आहे, शूट चालू आहे, तर कोण असं आलेलं आपल्याला आवडणार नाही ना. शूट चल रहा है भाई, काम कर रहा हूं अपना अपना. बरोबर. हो, नाही आवडणार ना एक्झॅक्टली. मला. विदाउट पण तुला माहिती आहे का, आपण तिथे कधी एखाद वेळी ट्राय करू, जेव्हा तू पण फ्री होशील ना. ते इथे आपल्या इकडे माहिती आहे असे ते आता 26वरच आहोत आपण. तर आपल्या इकडे काही असे ते मस्जिद असतात जिथे भूतं उतरवले जातात आणि जिथे लोकांचं स्पिरिच्युअल प्लेस पण आहे, प्लस तिथे हे पण केलं. तिथे आपण नक्कीच व्हिजिट करू कधी. हा, म्हणजे तशा सगळ्या इवन आपण ठिकाणी. भांगर फोर्ट ही कधी एक्सप्लोर करू शकतो कनिष्क, कारण आता ते ओपन आहे अच्छा. लोकांसाठी, ट्रॅव्हलसाठी. तुम्हाला 4 वाजेपर्यंत ते जाऊन देतात, संध्याकाळी रिटर्न यायचं असतं. अच्छा. ओपन आहे ते. तर कधी Open करू आहे. इन फ्युचर, जेव्हा म्हणजे तिकडे लवकरच. त्या भांगर फोर्ट वरती ते आपण लास्ट पॉड मध्ये जे घेतलं होतं वीर. वीर असू शकतात तिथे. हा, म्हणजे वीर म्हणजे खूप असं ऐकलंय की तिकडे लढाईचे वगैरे पण आवाज हो येतात हो, कधी कधी येतात लोकांना, येतात रात्रीचे वगैरे. भांगर असं फोर्ट. लोकांचं ऐकलंय. कारण तिथे खूप लोक लढता लढता मृत्युमुखी पडलेत, असं काहीतरी आहे. पण ह्याच्यावरूनच मला तुला हे बोलायला आवडेल की लवकरच आपण एक एपिसोड आणणार आहोत, ज्याच्याबद्दल आहे ना आपण जे हॉरर विलेजेस आहेत ना, त्यांची ॲक्च्युअल हिस्ट्री इंटरनेटवर काय आहे आणि वाय दे आर हॉरर, अच्छा. ते डिस्कस करणार आहोत. की भांगर फोर्ट का हॉरर म्हटला जातो, तर का, कोण तिकडची राजा राणी होती, तिकडे काय झालं, कोणी म्हणजे लढाई केली, आणि ऍक्च्युअल म्हणजे कॉन्स्पिरसी आणि हिस्ट्री आपण एक्सप्लोर करणार आहोत. हिस्ट्री एक्सप्लोर करणार आहोत त्याच्या मागची, की का तिथे लोकांना आवाज येतात आणि तिकडचे लोक असं का म्हणतात. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.